कोकणीतील रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये मानवी मनाला आपल्या खळाळत्या पाण्याने परमोच्च आनंद देणाऱ्या धबधब्यांनी वेढलेल्या या डोंगराच्या कपारीमध्ये असंख्य नागाच्या सानिध्यामध्ये वसलेला आहे मारळचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर। मंडळी, आज आमची टीम आलेली आहे या मार्लेश्वराच्या दर्शनाला। मंडळी, आम्ही गणपतीपुळेच्या बीचवर छानशी मजा केली, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या आणि आता निघालोय मार्लेश्वरच्या दर्शनाला। सकाळी बीचवर जायच्या आधी आम्ही आईने आणलेल्या राळ्याच्या पुऱ्या खाल्ल्या होत्या चहा बरोबर आणि आता लंचसाठी या देवरुखमधील एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। जास्त लागलं। थँक्यू। मंडळी, जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून मार्लेश्वरला येणार असाल तर डायरेक्ट मार्लेश्वरला येण्यासाठी बस सेवा उपलब्ध नाही। तुम्हाला सर्वप्रथम संगमेश्वरला यावं लागेल। संगमेश्वरवरून देवरुखसाठी बस पकडावी लागेल आणि देवरुखवरून तुम्हाला मार्लेश्वरला यावं लागेल। अंगवलीमध्ये प्रवेश केल्यावर हे नव्याने बांधण्यात आलेलं आपल्याला मार्लेश्वराचं मंदिर दिसत आहे। अंगवलीमधील हे मंदिर आहे आणि मार्लेश्वराच्या यात्रेच्या दिवशी याच मंदिरामधून पालखी वरती मार्लेश्वराच्या मंदिराकडे जाते। आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर CST वरून कोकण कन्या पकडली तर तिचे तिकीट 135 रुपये आहे। त्या ट्रेननी सुद्धा तुम्हाला संगमेश्वर रोडला उतरावं लागेल। संगमेश्वर रोडवरून तुम्हाला संगमेश्वर बस डेपोला यावं लागेल आणि बस डेपोवरून तुम्हाला देवरुखसाठी ST पकडावी लागेल। देवरुखवरून पुन्हा तुम्हाला मार्लेश्वरसाठी ST पकडावी लागेल। असा प्रवास करत करत तुम्हाला यावं लागेल। त्यापेक्षा जर तुम्ही स्वतःचं व्हेकल घेऊन आलात तर अगदी उत्तम होईल। मार्लेश्वरचं हे भव्य प्रवेशद्वार आता आपल्याला दिसत आहे। माझं वॉलेट घे ना, 2 मागचं पण घ्या। किती आहे 60 ना 60। आपण प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला स्वच्छतागृह आहे, पण म्हणावं इतक्या चांगल्या कंडिशनमध्ये ते नाही। शासनाने याकडे जरूर लक्ष द्यावे। उजव्या बाजूला ह्या गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे। प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला डाव्या बाजूने दुकानांची अशी रांगच रांग दिसेल। येथे तुम्हाला नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळे पदार्थ मिळतील। भजीपाव, वडापाव, झुणका भाकर, डाळ भात इत्यादी सारे पदार्थ तुम्हाला इथे आरामात मिळून जातील। कोकण मेवा भेटेल, त्याचप्रमाणे कोकम सरबत, आमसुलं, गोड कोकम, कोकणी मेवा, खोबऱ्याची चिक्की हे सगळे पदार्थ या दुकानांमध्ये इझिली अवेलेबल आहेत। दिसला का? आम्हा बसलाय। माकडे दिसायला सुरुवात झालेली आहेत। भरपूर प्रमाणात इथे माकडे आहेत। एकूण 520 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत आणि पायऱ्या अगदी साध्या सोप्या आहेत। चालत चालत बोलत बोलत आपण आरामात या पायऱ्या चढू शकतो। इथल्या दुकानवाल्यांना विचारलं किती वेळ लागेल मंदिरापर्यंत पोहोचायला, तर त्यांनी सांगितलं 20 मिनिटांमध्ये तुम्ही आरामात जाऊ शकता।
पाणी आहे बघ इथे. अमित कुठे? हे आता वॉश होते का? हे दूध टाकले मग हे असं घट्ट घट्ट होणार हळूहळू. हे असे कंदी पेढे होणार ना. कसं खडूस आहे ना काका तुझं बघ. आम्ही काय बोलते. काय झालं? केदारनाथ 12 किलोमीटर. ठीक आहे मम्मा तिची ती बघ मम्मी पप्पा. थोडा अजून पुढे गेला असता तर तिथे असते मम्मी पप्पा. तिला काढलं मम्मी हरवली की पप्पा वॉटरफॉल असला पावसात तर फुल. मम्मा हरवली. आता कोरडं दिसतंय पण पावसात भरपूर पाणी असेल इथे. आता उतरत्या पायऱ्या. आला असेल कपाडी पण मोठं गाव आहे. अरे इथे 520 पायऱ्या आता संपलेल्या आहेत. पहिले धबधबा आहे पाण्यामध्ये. आहे का पण धबधबा? जाऊया. माऊ भानुबाई वरतून खाली येते. मग भानु कोकणातली आहे मग. पाया पडा पहिला नंतर मग बघण्या. काय
खाली बसून फोटो नाही काढायचे बघ. ए साप बघ तोंड बघ सापाचं. शांती अनुकृतमध्ये जमातच्या इच्छा असतील त्यामध्ये पूर्ण करा आणि सांभाळ करा. जमातच्या इच्छा असतील त्यामध्ये पूर्ण करा आणि सांभाळ करा. नाही ते पन्ना वेडा आहेस का? सोनू तिकडे बघ वरती बघ साप बघ अगं वरती तुझ्या वरती बघ साप. मारळगावचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर. हा मार्लेश्वर घनदाट जंगलामध्ये डोंगराच्या कपारीमध्ये वसलेला आहे. गुहेच्या प्रवेशद्वारापाशी 2 गणेश मूर्ती आहेत. का तर आतमध्ये गुहेमध्ये 2 पिंडी आहेत. 2 गणेश मूर्तीप्रमाणेच आतमध्ये 2 नंदीही आहेत. स्वयंभू मार्लेश्वराच्या पिंडीबरोबरच आतमध्ये त्यांचे मोठे बंधू मल्लिकार्जुनही विराजमान आहेत. म्हणूनच इथे 2 नंदी आणि 2 गणेश मूर्ती आहेत. आत गुहेमध्ये फक्त समईचा प्रकाश आणि दिव्यांच्या ज्योतीचाच प्रकाश आहे. येथे दुसरा कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. या गुहेमध्ये असंख्य नागांचा आणि सापांचा वास आहे. कधी कधी इथे नजरेसही पडतात, जसं की आम्हाला पडले. बाहेर जेथे गणेश मूर्ती स्थित आहेत त्याच्या बाजूलाच गंगाकुंड अस्तित्वात आहे. 4 पायऱ्या असलेले हे गंगाकुंड येथील पाणी कधीही कमी किंवा जास्त होत नाही. पावसाळ्यामध्ये या 4 पायऱ्यांच्या वरती कधी येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये या 4 पायऱ्यांच्या खाली कधी जात नाही. दरवर्षी मकर संक्रांतीला श्री देव मार्लेश्वर बरोबर साकरपा गावची गिरजाई देवी हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये येथे मंदिराच्या अंगणातच पार पाडला जातो. या विवाह सोहळ्याला कल्याण सोहळा असे म्हणतात. या विवाह सोहळ्यासाठी देवरुखवरून व्याडेश्वराची आणि अंगवलीवरून मार्लेश्वराची पालखी वरती मंदिराकडे येते. या विवाह सोहळ्यासाठी अलोट जनलोट इथे उसळलेला असतो. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 3 दिवस यात्रा या दरम्यान इथे भरते. पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील धारेश्वर धबधबा. 200 फूट उंचीवरून वाहणारा हा धबधबा अगदी फेसाळलेल्या दुधासारखा दिसतो. या धारेश्वर प्रमाणेच या डोंगरावर असंख्य छोटे मोठे धबधबे आहेत. पर्यटक इथे हा मनमोहक नजारा बघण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. या धबधब्याचंच रूपांतर पुढे बाव नदीमध्ये होतं. ते पाणी मोबाईल नाही ना.
खाली बघ ना कसलं भारी आहे. एक नंबर आहे बघ ना खाली. चलो पाणी में. कसलं आहे रे यार, एक नंबर आहे यार. रस्ता आहे आहे रस्ता आहे. चला कुठे चला. एक फोटो काढूया. चला चला फोटो काढा. चलो चलते धबधब्याजवळ. धबधब्याजवळ जाण्यास सक्त मनाई आहे, पण हे पावसाळ्यामध्ये. पेढा म्हणतो ना याच्यात. काका काय, सचिन काका काय पेढा. हा ह्याच्यामध्ये हे दूध आहे, मशीन फिरते. पाणी घे ना मग, पाण्याची बाटली. पाव 100ला पाव आहे. अर्धा पाव द्या मग. 50चा द्या. हा अर्धा पाव. तोच आहे ना फ्रेश वाला. बायकोच्या आठवणीत गेले. नाही तर होते. तुम्हाला हवा का नाही येत रे ते. खाली प्यायला देऊया ना दोघांना कोकम सरबत. फुल चिल्ड आहे. तिला आपण मागे ये. छोटूला काय दिलंच नाही रे तुम्ही. आम्ही संध्याकाळी परतल्यावर बाहेरच हॉटेलमध्ये जेवलो आणि या भटक्या गाईंना चपात्या खाऊ घातल्या. सकाळी उठल्यावर आम्ही आईनी घरून आणलेल्या राळ्याच्या पुऱ्यांवर ताव मारला, बिस्किट्स खाल्ले चहा बरोबर. त्याचप्रमाणे काहींनी मेथीचे पराठे खाल्ले, काहींनी मेथीचे लाडूही खाल्ले. डब्बा काय काढू, सारणाच्या पुऱ्या. मम्मी ते खेळ, मम्मी खा केळीचे वडे. आई खा. आईला द्या. पप्पा खाते सारणाची. पप्पा ओपन करा थोडीशी अशी उघडून टाका. कशी असते ही, राळ्याची असते ना. त्याच्यात प्लेट्स पण त्याच्यावरून तिने ऑर्डर खाल्लेला आहे. विक्रांतला कोण घाबरते. रत्नागिरीला जायचं. कोण आहे तिथे. चटणी बरोबर खाते. जाऊया मग. नाश्ता चालू आहे आमचा. नाश्ता शेंगदाण्याची चटणी. तू कशा बरोबर खाते. मेथीचा पराठा. इथं आहेत सारणाच्या पुऱ्या. तू काय खाते सचिन. राळ्याची पुरी. ए आईला पुरी दे, आईला पुरी दे. खा ना मग चटणी खा. राळ्याची पुरी. मम्मी ती जेव्हा तुम्हाला पाठवते ना, तो मेसेज ग्रुप वरती टाकायचा. मेथीचा लाडू. तुला काय आवडतं. चला बॅक टू मुंबई. आम्ही चाललेलो आहोत लग्नाला. लग्नावरून जाणार आहोत. कोणाच्या लग्नाला. कोणाची लग्नाला.
पप्पाला गणपती चतुर्थकं पंचमस्कंदमादिभिः षष्ठकात्यायनि द्विजः सप्तम कालरात्रिष्वं महा काहीतरी आहे वाटतं कोणती पाठ आहे रे? तुम्हाला नारळ बिरळ लावतो हे कोण आहे बाई? या लवकर चला, फोटो सेशन चालू आहे. पण ना बाजूला हो, खाली बस. इकडून दोन पाहिजे होतं का? बरोबर दिसलं. छान केलं. हा बरोबर. हा इथे बाजूला बसायचं करा आणि ताट पुढे दे. सर्वकारेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा विनावर दंड मंडित करा या श्री गणनायक गणिदोड बाई देवरी मंडळी, अशा प्रकारे हे लग्न अटेंड केलं, छान फोटो सेशन केलं, मस्त पोटभर जेवलं आणि पुन्हा निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनल माय लेकटाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी, बाय बाय.